देवानं दिलेलं कधी सुद्धा सरणार नाही आणि माणसानं दिलेलं कधी पुरणार नाही असं या ठिकाणी अप्पा पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे। आणि हीच गुरुदेवाची ख्याती आहे, महिमा आहे। आपल्या आरेवाडी गावचे पोलीस पाटील ज्यांना आजच्या या सीमोल्लंघना दिवशी विशेष मान दिलेला आहे आणि त्यांच्या बहुमानाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये काय त्यांना बहुमान दिलेला आहे ते आपण त्यांच्याकडून या ठिकाणी ऐकून घेऊयात। पाटील साहेब, काय परंपरा आहे या सगळ्या सोनं लुटण्याची, सीमोल्लंघनाची आणि विजयादशमीची, ते जर सविस्तर सांगा आपल्याला। आरेवाडीमध्ये ज्यावेळी सीमोल्लंघनची ही प्रथा चालू झाली, काशीलिंग बिरदेव इथं गादीला आल्यानंतर जी काय इथं सीमोल्लंघनची प्रथा चालू झाली ही सर्वांनी मिळून परंपरेनं पार पाडायची म्हणून की आरेवाडीचं पोलीस पाटील हे सगळ्यात थोरलं घर म्हणून इथं देवाला ओवाळायचा सौभाग्य वतीने त्यांच्या आणि पोलीस पाटलांनी ओवाळायचा मान म्हणून त्यांना दिलेला आहे। एक कवलकर भावके आहे, त्यांना तिथं आपटा लुटायचा मान दिलेला आहे। वाडकर भावके आहे, त्यांना इथं बलादुरीची जी बकरी असतात किंवा हळदी कुंकवाचा जो दसऱ्यातला मान आहे तो त्यांनी पार पाडायचा। आणि कवलकर काशिलिंग कोळेकरच्या भावकीनं पालखी बरोबर जाऊन तिथं ते आपटा लुटताना आरतीचा मान दिलेला आहे। असं सर्वांनी मिळून हे आपटा लुटायचं परंपरा ते पाळत आलेले आहेत। आणि त्याच पद्धतीने हे चारही भावांनी एकत्र येऊन बिरोबाची यात्रा असेल, चिंचणी यात्रा असेल, नवरात्र उत्सव असेल, हा पार पाडायचा म्हणून प्रत्येकाने एकमेकाच्या भावानी हातात हात घालून हे एकमेकाने वाटून घेतलेले मान आहे। त्याशिवाय तुमच्यावरती आज फार मोठी जबाबदारी असते, ती कशा पद्धतीने तुम्ही सांभाळते ते सांगा। आज तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या घरातील तिसरी पिढी पोलीस पाटील आहे आणि पोलीस पाटील हा फक्त गावाचा संरक्षक नसून ह्या बिरोबा देवाचा एक सेवक आहे। आणि इथली जबाबदारीची ट्रस्टच्या माध्यमातून असेल, पुजाराच्या माध्यमातून असेल, येणाऱ्या भक्तगणाला कुठली अडचण येऊ नये, पिण्याच्या पाण्याची असेल, दर्शनाची असेल, ती एक नैतिक जबाबदारी पोलीस पाटील या नात्यानं आज तिसरी पिढी झाली, मी ही तिसऱ्या पिढीमध्ये ही जबाबदारी सांभाळतोय। आणि हे सांभाळत असताना परमेश्वराचं एवढं मोठा आशीर्वाद आहे कारंड्या लाडीचा, धुळोबाचा आणि बिरोबाचा, की हे करत असताना कुठलीही ती अडचण येऊ देत नाहीत, व्यवस्थित कार्य आपल्या हातात पाडून घेतात। फक्त आपण आपल्या मनोभावे काशीलिंगाला हाळी देऊन, कारंड्या लाडीला हाळी देऊन, कुलस्वामीला जर आपण याच्यामध्ये उतरलो तर ते आपल्या संघ अदृश्य शक्तीनं आपल्या पाठीशी राहून आपल्या हातून कार्य करून घेत असतात। त्याचप्रमाणे आम्ही एकदा असं बिरोबा देवाचा कळस आणण्यासाठी चेन्नईला गेलो होतो। माझ्या मनात आलं की बाबांनो, काशीलिंगाला आपण आज कळस बसवतोय, या काशीलिंगाला सोन्याच्या ताटातनं ववाळायची एक मनात जिद्द आली। परंतु तिथं पैशाची अडचण आल्यानंतर परमेश्वरानं त्या दुकानदाराला काय वागणूक दिली किंवा काय त्याच्या मनात उतरला, त्यानं सांगितलं, पाटील साहेब, जर तुम्ही बिरोबाला सोन्याच्या ताटातनं ओवाळणार असाल तर तुम्ही मला कधी मिळेल त्यावेळी पैसे द्या। म्हणून त्यानं आज मला एक 5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही कळस बसवला त्यावेळी ते पंचधातवानी त्याच्यावर सोन्याचा मुलामा दिलेला ताट आहे। एक मनात जिद्द होते की काशीलिंगाला जसं कळस बसलाय तसा आपणही यांना सोन्याच्या ताटातून ओवाळू। म्हणजे एखादी प्रतिज्ञा आपण केली किंवा देवापाशी जर साकडं घातलं, साईनाथ संगीत आपल्या तो पाठीशी उभा राहतोय। आज त्या सुवर्ण ताटातून या भनी भावंडाला ओवाळायचा योग किंवा मान आज तिसऱ्या पिढीत पाटील घराण्याकडे आहे। किती मोठा मान आहे बघा। आणि हा बहुमान मिळायला खूप मोठं भाग्य असावं लागतं आणि ते भाग्य पाटील साहेबांना मिळालेलं आहे। पाटील साहेब, दुसरा एक महत्वाचा प्रश्न विचारतो। आरेवाडीच्या दसरा महोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकात, संपूर्ण देशभरामध्ये चर्चा होत असते, काय वेगळेपण आहे, काय वैशिष्ट्य आहे या दसरा? या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर इथं कुठलाही समाज किंवा जातीभेद पाळला जात नाही। जसं विठ्ठलाच्या दरबारात गेल्यानंतर लहान असो मोठा असो माऊली नात्यानं जसं दर्शन घेतलं जातं एकमेकाचं, त्याच पद्धतीने इथं सर्व धर्माचे लोक, मग मुसलमान असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, वाणी असेल, बीसी समाज असेल, मराठा समाज असेल, कुठल्याही समाजाचं इथं जातीभेद न पाळता एका भावंडाप्रमाणे, एका घरातल्या प्रमाणे आम्ही एकत्र हातात हात घालून दसरा मेळावा साजरा करतोय। हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतोय। म्हणून महाराष्ट्र किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक एक वेगळा उत्सव, एक बहुजनांचा सर्व समाजाला एकत्रित घेऊन एकत्र समाजाची बांधणी करणारा उत्सव म्हणून आज या महाराष्ट्रातून, भारतातून आपल्याकडे बघितलं जातं। बरोबर। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या दसरा महोत्सवाची चर्चा होते त्यामध्ये कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आहे आणि त्यानंतर आपल्या आरेवाडीच्या बिरोबाचा हा दसरा महोत्सव आहे।
इंदोरच्या होळकर घराण्याच्या दसरा महोत्सवाची देखील मोठ्या प्रमाणावरती चर्चा होत असते। आपल्या बिरोबा बनामध्ये हा दसरा महोत्सव साजरा करत असताना भाविक भक्त आणि झाडपिडी मोठ्या प्रमाणावरती येतात। काय नातं आहे भाविक भक्तांचं आणि आपल्या बिरोदेवाचं, झाडपिड्यांचं आणि बिरोदेवाचं, ते जरा सांगा। तसं बघितलं तर हा परमेश्वर हाच भक्तांचा आहे। एक पुजारी या नात्यानं आम्हाला त्यांनी सेवा करायची संधी दिलेली आहे। तुम्ही माझी सेवा करा, मी तुम्हाला काही कमी पडू देत नाही। माझा वाटवा म्हणून एक जोडे आम्हाला दिलेले, हा वाटवा आणि येत आणि कमळा घेऊन तुम्ही भक्ताच्या दारात जावा आणि माझी सेवा केली म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं भक्तिभावानं, तुम्ही भक्ती रूपानं, सेवा रूपानं तुम्ही तिथून पैसे घेऊन या, त्यांच्याकडे धान्य असेल त्या रूपानं दिले। आणि तसं बघितलं तर आम्ही फक्त मानाचं पुजारी आहे। हा देव हा भक्तांचा आहे, भक्तांचा त्यांच्या भावनेचा भुकेलेला देव आहे। आरेवाडी कोळेकरांचा देव नाही, आम्हाला पूजा करायसाठी एक सेवक म्हणून त्यांना नेमलेला आहे। म्हणून आम्ही आज त्या देवाची सेवा केली तर आमच्या भक्ताच्या दारात गेल्यानंतर हक्कानं म्हणतोय, अरे मी तुझ्या देवाला पाणी घालतोय, रात्र दिवस माझं घर सोडून मी तुझ्या देवासाठी थांबतोय, माझ्या पोटाला तू भक्ती दिली पाहिजे, पुजारकीला पुजारकी दिली पाहिजे। हे अगदी जवळचं एकमेकाचं रक्ताचं भक्ताचं आणि पुजाऱ्यांचं नातं आहे। भक्त इथं आल्यानंतर त्याची जेवणाची सोय असेल, राहण्याची सोय असेल, पाण्याची सोय असेल, सर्व आम्ही पुजारी मंडळी आणि ट्रस्ट मिळून त्यांना कुठेही काय अडचण येऊ नये जेवढा प्रयत्न करतोय तेवढा त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। बिरोदेवांचं आणि भक्तांचं, त्यांच्या भक्तांच्या हाकेला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून बिरोदेव संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। हा बिरोबा बघितलं तर हे जागृत देवस्थान आहे। त्या मूर्तीवर कुठेही घाव घातलेला नाही किंवा मूर्ती कोरीव केलेली नाही। इथं अखंड वारुळ होतं मोठं इथं, आणि त्या वारुळाच्या मगनावर तिन्ही देवांच्या मूर्त्या ओपन झालेल्या आहेत। याची प्रतिष्ठापना नाही, फक्त वाढ वडिलांनी पहिल्यापासून देवाला जे दागिन्याचे साज चढवले त्या साजाचेच फक्त सायकल झाले, आणि हा असताना जागृत बिरोबा देवस्थान आहे। त्यामुळं भक्तानं माळावर उभं राहून जरी हाळी दिली, काशीलिंगा मी अडचणीत आहे, माझ्या संकटाला तू धावून आलं पाहिजे, त्या ठिकाणी जाऊन भक्ताला कुठल्याही रूपात जाऊन मदत करून भक्ताला त्या संकटातनं सारणारा काशीलिंग आहे। म्हणून भक्ताचं आणि याचं आई वडिलाचं जसं नातं आहे किंवा आई वडिलाचं जसं प्रेम आहे, तसं वडील त्या नात्यानं भगत आज माझा आई वडील या नात्यानं बिरोबाला हळी देतोय। आणि बिरोबा सुद्धा माझ्या लेकरांच्या संकटाला मला गेलं पाहिजे, त्यांचं संकट दूर केलं पाहिजे म्हणून त्यांच्या संकटाला धावून जातोय। त्यामुळे हे अगदी रक्तातलं नातं आहे। निश्चितच हे सर्वश्रेष्ठ नातं आहे असं या ठिकाणी आरेवाडी गावचे पोलीस पाटील सन्माननीय श्री रामचंद्र पाटील साहेब यांनी आपल्या सर्वांना सांगितलंय। आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांना दसऱ्याच्या या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। पाटील, सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहावा, बरोबर आहे का? तुमच्या अंगावर सगळं सोनंच आहे आणि पाटलानं आरेवाडी जी आहे ती सोन्याची करून टाकलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। ज्या पद्धतीनं आपण पट्टण कडोलीची ओळख सांगत असताना सोन्याची पट्टण कडोली म्हणतो, अगदी तशाच पद्धतीनं आरेवाडी देखील सोन्याची आरेवाडी आहे। आणि त्याचं हे तेज जे आहे, सोन्याचं तेज हे पाटलाच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। सर्वांच्या चेहऱ्यावरती तेज, सोनेरी तेज बघायला मिळते आणि हेच तेज शेवटपर्यंत आपल्या सर्व समाज बांधवांच्या चेहऱ्यावरती राहू अशी बिरोबा चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो। कॅमेरामन दादासाहेब वाक्षे यांच्यासह जय मल्हार, जय भारत।